आज एक काम होतं म्हणून थोडी कामासाठी बाहेर गेलेली, बट माहिती नव्हते की असं एक नवीन काहीतरी शिकायला भेटेल. ट्रेनमध्ये चढले आणि ट्रेनमध्ये बघितलं खूप गर्दी होती, त्यामुळे म्हटलं लास्टच्या स्टॉपला उतरायचं आणि मग मध्ये जाऊन थांबले. तेवढ्यात एक समोरला बाई उठणार होते, ते बोलली बसणार. म्हटलं ठीक आहे बसूया. तर मग मला माहीत नव्हतं की मी जी सीट उतरेल तिथेच ऑब्व्हियसली मी बसणार ना, असं सेंट्रल लाईनला असं हार्बर लाईनला असतं की नसतं हे मला माहीत नव्हतं. तर मग त्यावेळेस ती काय बोलली, बाई तुम्ही इथे नाही बसू शकत, तुम्ही जाऊन लास्टच्या सीटला बसायचं, म्हणजे फोर्थ सीटला. म्हणजे जी विंडो सीट असणार ती फर्स्ट सीट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. म्हणजे मी जाऊन बसणार कुठे, फोर्थ सीटला. का असं, बट मला काय कळलं नाही ते रूल्स. म्हणजे 5 रुपयाचं तुम्ही तिकीट घेणार, 10 रुपयाचं तुम्ही तिकीट काढणार आणि ट्रेन तुमच्या बापाची झाली. हे म्हणजे स्वतःचे रूल्स. आता इथपर्यंत लोक चालत की 10 रुपयाचे 5 रुपयाच्या तिकीटवरती आता स्वतःचेच रूल्स काढायला लागलेत. तर मला काय त्याच्यामध्ये काय लॉजिकच समजलं नाही. तर मी बोलले मला तर नाही बसायचं, जो बसणार तो बसतो. मग तिथे दुसरी बाई जाऊन बसली फोर्थ सीटला. तर मी म्हणजे त्यांनी आता स्वतःचे रूल्ससुद्धा ट्रेनमध्ये चालू केलेले आहेत. तर एवढी लो मेंटॅलिटी झालेली आहे. सो असो, आजचं रुटीन शेअर करतो. आज दोघांनी आम्ही प्लॅनिंग करूनच सुट्टी घेतलेली, त्यामुळे थोडं आज लेटच उठल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे करून घेतला आणि मॉर्निंगला लवकरच स्वयंपाकाला लागलं, कारण की आज पाहुणे पण येणार होते. पाहुणे तर नाही बोलू शकत, घरातलेच होते त्यामुळे. सो मग पटपट आम्ही स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. मी डाळ वगैरे बॉईल करून घेतली आणि यांनी जे होतं ते नॉनव्हेज हेच बनवत होते, कारण की मोस्टली तेच बनवतात. त्यांना माझ्या हातचं आवडत पण नाही आणि मला येत पण नाही. मोस्टली मी नॉनव्हेज खात पण नाही आणि म्हणजे बनवत पण नाही. बनवते पण त्यांना माझ्या हातची टेस्ट नाही आवडत, त्यामुळे मग त्यांनीच ते नॉनव्हेजच बनवणार होते. मग मी माझं आवरलं, राईस वगैरे बनवून घेतला, डाळीला वगैरे फोडणी देऊन घेतली. त्यानंतर गॅनूने बघू शकता एवढा जास्त भयंकर आडा घातलेला, नारळा वगैरे तिला सर्व तिचं आवरायला लावलं आणि तोपर्यंत पाहुणे पण आले. आणि मग यांनी जे होतं पूर्ण आपलं स्वयंपाक जो रेडी करून घेतलेला आमचा. त्यानंतर यांनी थोडे फिश वगैरे जे होते मॅग्नेट करून ठेवलेले ते यांनी फ्राय करायला घेतले. आणि मग सगळीकडे बघू शकता तुम्ही एवढे सर्वजण आलेले, आणि खरंच सगळेजण आले, फॅमिली आली तर कुठेतरी आपल्याला पण बरं वाटतं आणि मुलांना पण बरं वाटतं. कधीतरी सोबत भेटणार, खेळणार, बोलणार, हे सगळ्या गोष्टीमध्ये थोडं आपलं पण मन रमून जातं. त्यामुळे कधीतरी असं प्लॅनिंग केलं तर चांगलं वाटतं. त्यानंतर सगळे आम्ही बसलो, जेवण वगैरे केलं आणि जेवण करून मी आज थोडं बाहेर जाणार होते कामानिमित्त, त्यामुळे बाहेर वगैरे जाऊन आले. मला वाटलं होतं मी 1 ते 1.5 तासामध्ये रिटर्न होईल, बट खूप जास्त ट्रेन वगैरे लेट होते आणि त्याच्यामुळे मला लिटरली खूप लेट झालं. रात्री मला यायला 8 वाजलेले. मग त्यानंतर आल्यानंतर आम्ही दोघांनी पण परत त्यांनीच मला हेल्प केली स्वयंपाकामध्ये. मग दोघं मिळून परत संध्याकाळी पण स्वयंपाक केला, सगळे सोबत जेवलो आणि थोडी वेळ गप्पा वगैरे गोष्टी मारल्या आणि मग ते पण गेले, कारण की त्यांना पण परत सकाळी उठून ऑफिसला वगैरे जायचं असतं. त्यामुळे असं होतं आजचं रुटीन. कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया पण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.